म्हणजे खर्च झाला 600 रुपये एकरी आणि वेळ वाचला किती 1.5 दिवस। आता हा नॅनो प्रकारच असा आहे की जी फवारणी करताल ती फक्त त्या रोपांवर त्या झाडावरच जाते 80%, 20% खाली पडते, पण त्यांनी पोल्युशनही होत नाही, जमिनीचा पोतही खराब होत नाही। हे शास्त्र आहे। म्हणूनच नॅनोचा प्रभाव आपल्या देशामध्ये जर जास्तीत जास्त केला तर आपल्याला जी खताचे जास्तीची सबसिडी द्यावी लागते आणि डॉलरमध्ये पलीकडे द्यावं लागतं ते या ठिकाणी कमी होईल। नॅनोमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते, 60% वाढ होते, वेळ कमी लागतो आणि अतिशय सोपी पद्धत आहे। त्यामुळे या ठिकाणी नॅनोच्या बाबतीमध्ये आणि मला अभिमान आहे सांगायला की 4 लाख शेतकऱ्यांना या देशातलं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जातं। या बाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजलीताईंचं हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचे घेतलं होतं। आता या एपिसोडमध्ये मी आहे, त्यामुळे मला काही याचं नवल वाटत नाही। आता जी प्रक्रिया राबवली म्हणतात त्याच्यात संबंधित प्रक्रियेमध्ये जी निविदा प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवण्यात आलेली असून त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवण्यात आले होते। त्याचबरोबर जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी निविदा प्रक्रियेला 2 वेळेस मुदतवाढ दिली। आता कुठं काय करायचं असेल तर 2 वेळेस मुदतवाढ कोण देतं का? चांगली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी याच्यासाठी 2 वेळेस मुदतवाढ दिली। नॅनो खत निर्माण करणाऱ्या इफ्को या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला। पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो डीएपी असेल या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहेत। त्याच्यामुळे याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कोटीची भ्रष्टाचार झाला, अपहार झाला हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला, माध्यमांना सुद्धा फसवणं, धादांत खोटं बोलणं, त्याच्यातनं सनसनाटी निर्माण करणं हे आता अंजलीताईंनी पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा एक विश्वास व्हायचा, आता ते विश्वास हरताय राहिलाही नाही। म्हणजे या अशा पद्धतीनं एखाद्याला टार्गेट करणं मी पुढे सांगेलच। याचप्रमाणे फवारणी पंपाच्या किमतीमध्ये सुद्धा त्यांनी बोलल्या की राज्यामध्ये काही राज्यात फरक आढळून आला। त्यामध्ये काही कंपन्या 6 महिन्याची गॅरंटी देतात तर काही कंपन्या 1 वर्षाची गॅरंटी देतात। अधिक टिकाऊ जास्त गॅरंटी असलेला स्पेसिफिकेशन प्राप्त असलेले स्प्रे पंप खरेदी करण्यात आलेले। आता अधिक टिकाऊ आणि 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षाची गॅरंटी देणारा आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे 2,857 रुपयात हा पंप शासनाला पडलेला आहे। तसं पाहिलं तर या पंप खरेदीच्या बाबतीत आजही तुम्ही ज्यांना पंप मिळाले शेतकऱ्यांना, आम्हाला तर शेतकऱ्यांनी ज्यावेळेस जिथं कुठं जाऊन आभार मानलेत। आजही माध्यमात म्हणजे फक्त एवढंच न करत असता तुम्हाला जर वाटलं की हेही एक आठवलंय आपण बघावं, एक जण फवारतोय त्याला विचारावं कुणी पंप दिलाय, काय किती दिवस टिकलाय याची सुद्धा माहिती घेणं आपण आवश्यक आहे। म्हणून दुसरा आणखीन एक कापूस साठवणुकीच्या बॅगबाबत एक खरेदीच्या बाबतीत त्यांनी विषय केला। आता ह्याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला की या बॅगची, कारण त्यावेळेस संबंध राज्यात कापूस खरेदी केंद्रावर गेला नाही, कापसाला भाव नव्हते। कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात होता आणि कापूस अनेक वेळा फवारणी केल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव घरात राहणाऱ्या माणसाच्या स्किनवर पण व्हायला लागला। अशा अनेक तक्रारी आल्या म्हणून या ठिकाणी आपण कापूस बॅग खरेदी करण्याच्या बाबतीत निर्णय केला आणि तिथे सुद्धा
याची किंमत कशी ठरवली पाहिजे, काय किंमत असावी, याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे, ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे, तरी आरोप आहे. म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून ठरवून सरकारने खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही, आणि त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य, नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं. एक या म्हणजे आजवर अनेक आरोप माझ्यावर गेली. आज आपल्याला म्हणलंच की 58वा 59वा दिवस आहे हा, की फक्त मी आणि त्यात अंजली दमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले. बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले. एवढंच नाही तर मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का, एवढ्या हुशार आहेत त्या. मला आजही आदर आहे, पण जे आरोपी पकडायचे राहिले त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला. आणि ते जर सगळ्या गोष्टीत आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे. आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का.